ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य बनणे ही पाहिजे तितकी सोपी बाब नव्हती. हे अगदी इझी काम नव्हतं. त्यासाठी सॅक्रिफाईस म्हणजेच आपलं सर्वस्व सोडून परमेश्वरास समवेत राहावं लागत असे. त्यासाठी परमेश्वराचा शब्द ऐकावा लागत असे. त्यासाठी बिगरस ट्रेनिंग, एक प्रकारची शिस्त स्वतः लावून घ्यावी लागत असे. आणि मग चाचणी झाल्यानंतरच, पूर्णपणे त्या व्यक्तीची ट्रेनिंग झाल्यानंतरच ती व्यक्तीला प्रभू येशूचा शिष्य असं संबोधण्यात येत असे. जे 12 शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताने निवडले होते, हे 12 शिष्य 3 वर्ष प्रभू समवेत राहिलेले होते. कधी कधी आपल्या घरापासून दूर, आपल्या नातेवाईकापासून दूर, जास्तीत जास्त वेळ ते परमेश्वराबरोबर राहत होते. त्याच्याबरोबर राहून ते आध्यात्मिक धडे घेत होते. गावोगावी हिंडून देवराज्याची सुवार्ता पसरवित होते. 3 वर्ष पूर्ण कठोर परिश्रम केल्यानंतरच प्रभू येशू ख्रिस्त त्यांना शिक्कामोर्तब करतो. म्हणजेच ताबडतोब एका दिवसामध्ये कोणीही शिष्य होऊ शकत नाही. त्यासाठी स्वतःचा वधस्तंभ, दुःखे, आजार सर्व काही आपल्याला कॅरी करावं लागतात आणि मुकाट्याने सहन करावे लागतात. आणि म्हणून जेव्हा 12 शिष्यापैकी किंवा अपोस्तलपैकी जेव्हा एक शिष्य मरून जातो किंवा स्वतःला नष्ट करतो पापामुळे, तो म्हणजे जुदास, त्या जागी 12 शिष्य हा संख्या असणे फार गरजेचं होतं. 11 ही संख्या बरोबर नव्हती. आणि म्हणूनच पेत्र व इतर अपॉस्टल शिष्य एकत्र येतात, परमेश्वराकडे प्रार्थना करतात आणि 2 व्यक्तीची निवड करतात. एक म्हणजे जोसेफ आणि दुसरा म्हणजे मथायस. या 2 व्यक्तीची का निवड करतात? कारण होली स्पिरिट म्हणजेच पवित्र आत्मा त्यांना दाखवून दिलं होतं. अशी व्यक्ती पाहिजे की ज्यांनी आपल्या डोळ्याने प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिलं असेल, ज्यांनी आपल्या डोळ्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा पाहिला असेल, ज्यांनी आपल्या डोळ्याने प्रभू येशू ख्रिस्ताने केलेले महान चमत्कार पाहिले असतील. असा व्यक्ती की त्याने 3 वर्ष प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिलं असेल डोळ्यांनी, त्याच्याविषयी ऐकलं असेल, अशाच व्यक्तीची निवड करा. आणि म्हणूनच या 2 व्यक्तीची निवड करण्यात येते. आणि चिठ्ठ्या टाकल्यानंतर मथायस या व्यक्तीची निवड केली जाते आणि जुदास या जागेवरती मथायसची निवड केली जाते आणि तो एक शिष्य बनतो. कारण मथायस एका रात्रीमध्ये शिष्य बनत नाही, तर जवळजवळ 3 वर्ष मथायस जरी 12 शिष्याप्रमाणे येशू समवेत नव्हता, परंतु बाहेरून तो येशूची साक्ष देत होता. बाहेरून तो प्रभू येशू ख्रिस्ताला अनुकरण करत होता. बाहेरून प्रभू येशू ख्रिस्ताचा मोठा तो एक जवळचा शिष्य होता, जवळचा सेवक होता. आणि त्याच्या त्या पवित्र जीवनाकडे पाहून मथायसची निवड करण्यात आली. ज्याप्रमाणे आजच्या शुभवर्तमानात सांगत आहे की आपल्या बंधू करता प्राण द्यावा, यापेक्षा जास्ती प्रीती नाही. ही प्रभू येशू ख्रिस्ताने केवळ बोललं नाही, तर आपल्या कृत्याद्वारे करून देखील दाखवलं. आपल्या बंधूसाठी, सर्व जगासाठी त्यांनी क्रुसावरती यातना सहन करून प्राण दिला, जेणेकरून तो आपल्याला पापातून मुक्तता व्हावी, आपलं तारण व्हावं. आणि मथायसने आपल्या गुरुचं अनुकरण केलं. मथायसने प्रभू येशूचा शब्द तंतोतंत आपल्या मनामध्ये ठेवला आणि प्रभूसाठी आपलं रक्त देखील सांडलं. जरी शेवटच्या क्षणाला तो शिष्य झाला, परंतु बाकीच्या शिष्या इतकाच विश्वास मथायसने देखील आपल्या कार्यातून, कृत्यातून प्रभू येशूला दाखवून दिलं. आज मथायसचा सण साजरा करीत असताना आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया. मथायस प्रमाणे परमेश्वराने आपल्या सर्वांची निवड केली. केवळ 12 अपॉस्टल नाही, तर जी व्यक्ती परमेश्वराचं अनुकरण करते, जी व्यक्ती परमेश्वर विश्वास ठेवते, जी व्यक्ती परमेश्वराच्या मागे मागे चालते, त्या व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्त शिष्य होण्यासाठी पाचारण करत आहे. आपण पाहिलेलं आहे, आपण अनुभवलेलं आहे, आपण विश्वास ठेवलेला आहे. परमेश्वराकडे येऊन मथायस प्रमाणे आपण विश्वास जागृत करण्याचा प्रयत्न करूया आणि त्याची साक्ष इतरांना देण्याचा प्रयत्न